नमस्कार, मी कपिल. तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. माझ्यासोबत आहे स्मिता. स्मिता, खूप खूप स्वागत. आपण आहोत रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. आपण आहोत इंद्रायणीच्या काठी घेऊन आलेलो आहोत. खूप मस्त वातावरण आहे आणि मागे आनंद हो आहे. आणि निमित्त आपल्या भेटण्याचे की अभंग तुकाराम या सिनेमाचा फर्स्ट लुक आणि तुकारामांची पहिली झलक आज प्रेक्षकांसमोर आली आहे. कसं वाटतंय वातावरणातून? खरं तर तुम्हाला सगळ्यांचं थँक्यू, कारण तुमच्यामुळे पण आम्हाला अशा वेगवेगळ्या ठिकाणी जायला मिळतं. मागच्या वेळेस आपण आळंदीत भेटलो आळंदीमध्ये होतो, यावेळेस आपण देहूत भेटतोय. हो हो. काय धन्यवाद तुम्हालाही, कारण तुम्ही इतक्या उत्साहानं प्रत्येक वेळेला येता आणि आम्हाला छान छान प्रश्न विचारता. खरं तर अभंग तुकारामांची गाथा एका 3 तासात मांडणं शक्य नाही. हम्म. आणि तुकारामांवरती याच्या आधीही अनेक हिंदी मराठी सिनेमे आले आहेत. पण दिग्पालचं वैशिष्ट्य असं आहे की त्याने ह्या सिनेमाची कथा अभंगाच्या माध्यमातून उलगडत नेली आहे. हे या सिनेमाचं वैशिष्ट्य आहे, म्हणून सिनेमाचं नाव अभंग तुकाराम आहे. तर ह्या प्रोजेक्टबद्दल नेमकं काय सांगशील? मुळात हा प्रोजेक्ट मला माझ्या आयुष्यात येणं फार गरजेचं होतं, मला असं वाटतं. कारण एक कलाकार म्हणून, अभिनेत्री म्हणून आपल्याला एक असं वाटतं की कधीतरी अशी भूमिका आपल्या वाट्याला वाटेल यावी, आहे. की ज्याला मी पूर्ण न्याय देऊ शकीन किंवा त्याच्यात मी माझा पूर्ण जे काय असेल ते भरून काढीन, माझी सगळी जी काही भूक आहे अभिनयाची. तर मग अशा पद्धतीचं या टप्प्यावर का होईना पण मला ही भूमिका मिळाली असं मी म्हणते. आणि ती आता मिळाल्यानंतरचं पुढचं काम आपलं जास्त वाढलेलं वाढलेलं असतं, आहे. ते म्हणजे ते आपल्याकडून उत्तमरित्या व्हावं आणि त्यासाठी 100% आपली मेहनत असावी तिथे. तर त्यासाठी मी कामापेक्षा पण घेतलेली. जबाबदारी वाढली म्हणून एक बट कलाकार डेफिनेटली. म्हणून. आणि अशा सब्जेक्ट मध्ये जास्त जबाबदारी असते, हो, कारण लोकांची भावनिक गुंतागुंत खूप आहे याच्याशी. त्यामुळे आपण जे साकारतोय ते काहीतरी खूप जबाबदारीचं जबाबदारीचं आहे. आहे. म्हणजे असंच कुठलं पात्र साकारताना ते नव्यानं उभं करत असतो ना, पण हे पात्र माहिती आहे, वाचनात आलेलं आहे, अभंगांमध्ये उल्लेख आहे आणि ते लोकांसमोर जेव्हा आपण साकारणार तर त्यांना रिलेट झालं झालं. पाहिजे. आणि नाही झालं तर मग अवघड आहे. त्यामुळे तसं ते रिस्कीच आहे खरं आणि सांगायचं. सगळ्यात महत्वाची जी पात्र आहेत ती आपल्या साहित्यामध्ये, संत परंपरेमध्ये, हं, महाराष्ट्राच्या भूमीत संत होऊन गेलेत. हं, तर ती आपल्या फक्त वाचनात आहे. जेव्हा ते दृश्य माध्यमाच्या स्वरूपात प्रेक्षकांसमोर येतात, हं. तेव्हा त्यांनी जे वाचलेलं असतं ते आणि याचे कम्पेअर तो होणार, कारण डोळ्यात फटकन ते आपल्या समोर येतं. हो. त्याबद्दल कारण त्यामुळे त्याचं खूप जबाबदारीचं काम आहे. निश्चितपणे जबाबदारीचं काम आहे. पण पांडुरंगाची कृपा आहे. अ, जगद्गुरु संत तुकारामांची कृपा आहे. म्हणून मला असं वाटतं, की मला या पात्राबद्दल विचारणा झाली आणि हे माझ्या पदरात आलं. त्यानंतर मी माझी जी मेहनत घ्यायची आहे ती घेतलेली आहे. आणि मला असं वाटतं, की मी प्रामाणिकपणे काम करण्याचा प्रयत्न केलेला आहे. इच्छा आहे लोकांपर्यंत ते पोहोचावं आणि लोकांना ते आवडावं. पण खात्री आहे मात्र, की आवली नक्की आवडेल वा. प्रेक्षकांना. दिग्पालची एक कोर टीम आहे. ते प्रत्येक सिनेमा गणित त्याच्यात ते सगळे पाठीशी असतात. आता त्याचा तू पण एक भाग आहेस. हं, हं, हं. आणि वेगवेगळ्या भूमिकांच्या माध्यमातून तू प्रेक्षकांसमोर येते, तुला ते प्रेम मिळतंय आणि प्रेक्षक पण त्या भूमिकांमध्ये तुला स्वीकारता आहे. हो. तर कसं वाटतं दिग्पाल सोबत काम? दिग्पाल एक दिग्दर्शक म्हणून कसा वाटतो? कारण अशा विषयांना हात घालणं खूप सोपी गोष्ट नाहीये. कारण अजिबात. एकीकडे तो छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास मांडतो, दुसरीकडे ज्ञानोबा मुक्ताई आणि आता तुकाराम महाराज. खूप अभ्यास आणि खूप यासाठी मेहनत त्यामागे असते. तर काय तुम्हाला चांगलंच माहिती आहे, की दिग्पालचे कुठलेही चित्रपट आत्तापर्यंत त्यांनी केलेले आहे, ते किती अभ्यासपूर्ण केलेले आहे. त्यामध्ये कुठल्याही प्रकारची कॉन्ट्रोव्हर्सी होत नाही. याचं कारण असं आहे, की बाबा तो त्यामध्ये संपूर्णतः अभ्यास करूनच उतरतो. आणि आता त्याच्याबरोबर काम करायचं म्हणजे आमच्यासाठी ना, म्हणजे मी समजते, की ते एक इन्स्टिट्यूट आहे. हो. त्याच्यामध्ये आम्ही ॲडमिशन घेतलेलं आहे आणि आता यावेळेला काय सिलेबस आहे बाबा आम्हाला? ओके. या वर्षभरात आम्हाला जगद्गुरु संत तुकारामांवर आम्हाला अभ्यास करायचा आहे. मग आम्ही काय नोट्स तो देतो तो जे रेफरन्स देतो ते वाचन करायचं. मग त्यातलं एक पात्र निवडायचं. मग त्या पात्रावर अभ्यास करायचा. हा जो सगळा अभ्यास आहे आणि ही जी प्रोसेस आहे ती खूप मजेशीर आहे. पण खूप जेव्हा मजेशीर. अशा प्रोजेक्ट आपण करतो, तर ह्या सगळ्या प्रोसेसमधून एक कलाकार म्हणून पण आपण खूप समृद्ध होतो ना? निश्चितपणे, निश्चितपणे. आणि मी अगदी सांगेन, की मला चित्रपट करायचंय का किंवा सीरियल करायची आहे का मला माहित नाही. पण मला हे एवढं नक्की माहिती आहे, की मला अशा पद्धतीची म्हणजे प्रोसेस प्रत्येक वेळेला अनुभवायची आहे. कारण ही अप्रतिम आहे. आपल्याकडे संहिता येते. ती संहिता आपण वाचतो. त्यावर आपण ती साकारतो आणि साकारतो. मग थिएटरपर्यंत आम्ही जेव्हा प्रेक्षकांच्या डोळ्यातून बघतो, की त्यांना कसं वाटतंय, हे सगळं अद्भुत आहे.
आणि हे कलाकार म्हणून आपल्याला या जन्मात अनुभवता अनुभवता येतं. येतं. याच्यापेक्षा काय हवं? आणि खूप कमी कलाकारांचं नशीब असतं की अशा विविध भूमिका त्यांना जगायला मिळतात. अ, हो, खरं, अगदी खरं आहे. आणि आता कुठेतरी हे करत असताना मी म्हणते तसं, की मी या प्रोसेसच्या प्रेमात पडले. वा. त्यामुळे मला ही प्रोसेस अनुभवायची आहे आणि सतत अनुभवायची आहे. त्यातून मला जे मिळतंय, माझं जे शिक्षण होतंय, ते शिक्षण कधी संपूच नये असं मला वाटतं. चलो, थँक्यू सो मच. आणि खूप खूप शुभेच्छा. भेटत राहू सिनेमाच्या निमित्ताने. अजून हो, भरपूर गप्पा मारायच्या हो. आहेत. ट्रेलर तुमचा लॉन्च आहे आपला ट्रेलर अजून. लॉन्च आहे, म्युझिक लॉन्च आहे. म्युझिक लॉन्च आहे. चलो, थँक्यू सो मच आणि रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी.